लसूण मसाला अर्धा किलो, हळद असं तुम्ही घेऊ शकता. आणि कोणाचे रेट किती आहेत काय आहेत म्हणजे मला याच्याशी काय घेणं देणं नाही. मंडळी, हे जग मायेचं रंगीबिरंगी दुकान आहे, जिथं सुख महाग आणि दुःख स्वस्त मिळतं. त्यामुळे खरेदी करताना चिंता समाधान याचा विचार करा. जी प्रगती तुमची मनःशांती हिरावून घेते ती प्रगती नसून अधोगती आहे. कारण समाधानाशिवाय मिळालेली संपत्ती म्हणजे एक शोकांतिकाच आहे. दुसऱ्याची स्वप्न जगून कधीच समाधान मिळत नाही. स्वहित तेच आहे जे केल्याने तुमच्या मनाला शांतता मिळते आणि रात्री सुखाची झोप लागते. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते एका नवीन व्लॉगमध्ये. तर हा रात्रीपासून सुरुवात केलेली आहे व्लॉगला. तर थोडे थोडे व्लॉग म्हणजे व्हिडिओ क्लिप्स मी शूट केलेले आहे ना, त्याच तुमच्याबरोबर शेअर करते. हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की पहा. मी कधीच असं म्हणत नाही की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणून, पण आज बोलते कारण आज ना तुम्हाला कांदा लसूण मसाल्याविषयी, तो कसा बनतो, लाल तिखट कसं बनतं, तुम्हाला जरी करायचं असेल वर्षभराचं तर ह्यातून खूप सारी माहिती तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटी मी सांगितलेलं आहे की माझ्या कांदा लसूण मसाल्याचे आणि मिरची पावडरचे रेट एवढे का आहेत, तर तुम्हाला आज त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. भलेही तुम्ही स्किप करत बघा, पण शेवटचा जो भाग आहे तो नक्की पहा. तर आता ही ज्वारी सगळी उतरवून घेतलेली आहे. आता ही ज्वारी आपल्याला सकाळी ना उन्हाला द्यायची आहे. चला तर मग रात्री 11:30 वाजता आपण ब्लॉगला सुरुवात केली होती आपल्या. आणि कांदा बघा हा काहीसा असा मिसळून झालेला आहे, एकदम असा बघा असा कलर आलेला आहे. आता हा गरम गरम कांदा आहे ना, आता ह्यामध्ये तर काही लगेचच असं लसूण वाटून घालता येणार नाही. असं गरम गरम कांदा मिक्स केला तर आपली चटणी अर्थातच खराब होऊन जाणार आहे. हा कांदा की नाही छान भाजल्यानंतर ना जवळजवळ 5 ते 6 तास ना थंड होऊ देण्यासाठी वेळ लागतो. आणि मग त्यानंतर आपण यामध्ये ना मिरची पावडर मिक्स करायची आहे. अजून मीठ लागणार आहे, लसूण वाटायचं आहे आपल्याला, खोबरं मी हे असं व्यवस्थित झाकून ठेवले आणि लसूण पण आता हा व्यवस्थित झाकून ठेवून आत्ता रात्रीचे ना बघा किती वाजलेत, आता किती झालेत, 1:46 झालेत, म्हणजे जवळजवळ 1:45 वाजायला आले, 2 वाजतील झोपता झोपता. तर खूप असा वेळ लागतो हे लाल तिखट मिसळण्यासाठी. आता आज तर गुढीपाडवा होता ना, पोळ्यांच्या राड्यामध्ये हे काम झालंच नाही आणि बऱ्याच जणांचे ना पैसे मी आधीच घेऊन ठेवले. जबाबदारी असते आपली एक की नाही का, कोणाचे पैसे जर आपल्याकडे आले आहे तर वेळेत ऑर्डर पोहोचावी म्हणून. तरी पण मला कांदा लसूण आणि हळदवाले की नाही अजिबात त्रास देत नाहीत बरं का. पाहिजे पाहिजे द्या द्या असं कधीच करत नाही. जवळजवळ एका कस्टमरचे तर आठवडा झालं मी पैसे घेऊन ठेवलेत आणि ऑर्डर द्यायची राहिली आहे. तर पण टेन्शन असतंच बरं का. तर म्हटलं चला रात्री तर रात्री कितीही उशीर झाला आणि सगळे झोपले जरी ना तरी आपलं आजचं हे काम करायचंच आहे. तर आता काय पहाटेपर्यंत हा कांदा ना थंड होईल, छान गार होईल आणि मग पहाटे उठल्यानंतर ना मी लगेचच मग कांदा लसूण मसाला तयार करायला घेणार आहे, ही पावडर मिसळायला घेणार आहे. आणि मग एक दिवस छान मुरेल आणि संध्याकाळी पॅकिंग करून मग दुसऱ्या दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचेल. एवढी सगळी प्रोसेस असते कांदा लसूण मिसळण्यासाठी किंवा बनवण्यासाठी. आणि घरच्या घरी आपण बनवतो ना, जो मी बनवते ना तो आम्ही सुद्धा वापरतो आणि मी तुम्हाला सुद्धा देते. म्हणूनच मग हा घरगुती कांदा लसूण मसाला खूप जणांना हा घरगुती कांदा लसूण मसाला आवडलेला आहे. रिपीट ऑर्डर मला याच्या पडतात आहे आणि खूप जणांनी याच्या टेस्टला पसंती दिलेली आहे. असो, आता हा व्लॉग ना कंटिन्यू राहणार आहे सकाळी. तर भेटूयात सकाळी. शुभ सकाळ सर्वांना. तर आत्ता की नाही गरम मसाला मी हा पिशवीतनं काढलेला आहे. तर आम्ही मिरची खरेदीसाठी गेलो होतो ना, तर आता मिरची कशी मिळाली, हा सगळा मसाला कसा मिळाला हे मी तुम्हाला शेवट सांगणारच आहे. पण तुमच्याकडे लाल मिरचीचा भाव काय आहे, कारण आता उन्हाळा बघा चालू झालेला आहे आणि खरं तर फक्त ह्या मिरचीच्या कामामुळे आहे ना माझं उन्हाळी काम पाठीमागं राहिलेलं आहे. बघा मी एवढी सगळी मिरची आणलेली आहे, जवळ गच्च गोणी भरलेली होती, म्हणजे 10 किलोपेक्षा पण जास्त आहे. आणि का मी इतकी आणलेली हे तर तुम्हाला माहिती आहे की आपला कांदा लसूण मसाल्याचा बिझनेस आहे. वर्षभर मला मिरची कमी पडू नये यासाठी ना मी ही मिरचीची सोय करून ठेवली. कारण कसं होतं ना, आपण म्हणतो की आपण हिवाळ्यात सुद्धा करू शकतो, पण हिवाळ्यातलं ऊन आहे ना पाहिजे तसं नाही. आणि उन्हाळ्यात करायची कामं ही उन्हाळ्यातच करायची, कारण हिवाळ्यामध्ये तर तुम्हाला माहिती आहे सणवार चालू असतात आणि परत श्रावण महिना एकदा
आला की सणांना सुरुवात होते आणि मग त्या सणावाराच्या गोंधळात आपल्याला ही कामं करायला मिळत नाही. उन्हाळ्यामध्ये कसं पाडवा त्यानंतर कुठलाच सण नसतो, त्यामुळं आवर्जून ह्या कामांकडे जास्त लक्ष दिलं जातं आणि लक्ष देऊन ही कामं केली जातात बरं का. म्हणूनच उन्हाळ्याची कामं ही उन्हाळ्यामध्येच करायची, ती कधीच हिवाळ्यामध्ये नाही करायची. आणि रथसप्तमीच्या आधीच खरं तर आहे ना उन्हाळी काम आपलं व्हायला पाहिजे, पण तसं झालं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही ट्रिपला गेलो होतो आणि दरवर्षी ना फेब्रुवारीमध्ये मी कुठं ना कुठं तरी जाणं माझं होतंच बरं का. जसं की मी या वेळेस कोकणात गेले होते, मागच्या वेळेससुद्धा गेले होते. तर असो, आता ना ज्वारी बघा काल रात्री शेतातून आणलेली जी आहे ना, तीच आपल्याला आता पसरवून घालायची आहे. आणल्यानंतर 1 दिवस का नाही मशीनमधून काढली. म्हणजे जे गोंडे जे काही म्हणजे खराब जे धान्य आहे ते सगळं मशीनमधून काढल्यानंतर ज्वारी, शेलकी ज्वारी पोत्यामध्ये एका बाजूला होते आणि एका बाजूला जी खराब जे आहे घाण ती एका बाजूला पडते. तर हे सगळं बाचके बांधून ठेवलेले कोपऱ्यात तुम्हाला दिसत असतील. आता ज्वारी घालायलाच ना अजिबात जागा नव्हती, म्हणून मग मिरची अलीकडे घेतली. जिथं सावली आहे ना तिथं सुद्धा ऊन येतं. आता हे जे टायमिंग होतं ना 9:30-10चं टायमिंग होतं. इतकं असं ऊन आलं नव्हतं, पण चांगलं ऊन होतं बऱ्यापैकी कडक. तर मिरचीला थोडंसं सावली आलेली आहे, जेणेकरून ती सावलीत बसून खुडता यावी म्हणून मग मी ही मिरची थोडी सावलीला घातलेली आहे. पलीकडची मिरची निवडलेली आहे आणि अलीकडची मिरची अजूनही निवडायची आहे. म्हणजे 2 दिवस लागले मिरची निवडायला बरं का. आणि हे सगळं ज्वारी जे आहे ते आम्ही खाली का घातली, की छान कडकडीत वाळावी आणि लवकरात लवकर वाळावी. कारण मग पावसाचं काही सांगता येत नाही, कधीही आभाळ आलं, पाऊस आला, काही सांगता येत नाही. फिरून पाऊस येतोच कधी ना कधीतरी, त्याच्यामुळं होतंच असं दरवर्षी बरं का. म्हणून मग हे लवकरात लवकर सगळी घाई चाललेली असते. हे गरम मसालासुद्धा उन्हाला घातलेला आहे आणि बघा मसाला किती शेलका आहे. 1 नंबर A1 क्वालिटीचा मसाला आहे, तुम्ही बघताय. तर यामध्ये सगळे हे महागातले महाग खडे मसाले, खरंच तुम्ही रेट विचारा मग तुम्हाला माहिती होईल. तर असा मसाला मी हा A1 क्वालिटीचा मसाला हा मिरचीसाठी वापरते. तुम्हाला जर मिरची घरीच करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं व्यवस्थित प्रमाण देईल आणि पर्सनली तुम्हाला मला जर विचारायचं असेल तर मी WhatsApp क्रमांक देते. त्या क्रमांकावर तुम्ही मिरची, मसाल्याची माहितीसुद्धा विचारू शकता तुम्हाला जर घरी करायचं असेल तर. आणि जर नसेल करायचं तर तुम्ही माझ्याकडनं सुद्धा विकत घेऊ शकता. रेट तुम्हाला माहिती आहेत, मी काही रेट आता लपवून ठेवलेले नाही आहेत. 700 रुपये किलो आपल्याकडे कांदा लसूण मसाला मिळतो. शिपिंग चार्जेस तुम्ही तुमचे द्यायचे. या पाडव्यापासून मी रेट चेंज केलेले आहेत, कारण मी ना विथ शिपिंग द्यायचे 700 रुपये किलो. पण आता मला ते परवडत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत. तेलाचा डबा महाग झालेला आहे, लसणाचे रेट वाढलेले आहेत, खोबऱ्याचे रेट वाढलेले आहेत, सगळ्याचेच रेट वाढलेले आहेत. तर मी तरी काय करणार, असंही मला काही रेट वाढवायचे नव्हते, मुद्दाम वाढवायचे नव्हते किंवा मला कस्टमर मिळतंय म्हणून पण वाढवायचे नव्हते बरं का. आता पुढूनच जर ह्या मालाचे रेट वाढलेले आहेत तर मला रेट वाढवणं म्हणजे मजबुरीच होती माझी. म्हणून मग आता तुम्ही हा लसूण बघताय किती ताजा आहे, फ्रेश आहे. असा पण नाही आहे की पिवळा पडला आहे आणि तर कुठला तरी आणला आहे कसा तरी, अजिबात नाही. चांगल्याच क्वालिटीचं हे सगळं जे आहे मटेरियल ते मी वापरते. आता कांदा लसूण मसाला कसा मी तयार करते तर हे तुम्हाला दाखवते. कढईमध्ये तुम्ही पुढे बघत आहात कांदा एवढा काळा करायचा आहे आपल्याला, कांदा एवढा भाजायचा आहे. जवळजवळ 2-2.5 तास कांदा भाजायला लागतात. कुठलाही ब्रँड, कुठलीही कंपनी स्वतःची रेसिपी सांगत नाही, पण मी सांगते. कारण तुम्ही कसं आहे, आत्ताचं जे व्ह्यूवर्स आहेत ना माझे, ते खूप पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघतात. ते माझ्या रेसिपीजला जर पसंती देत आहेत तर मग मी सांगते. आपल्या कोणाचा जर फायदा होणार असेल किंवा तुम्हाला माझ्यासारखा छोटासा बिझनेस घरून चालू करायचा आहे, सुरुवात करायची, तुम्हीही करू शकता. म्हणूनच मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते, सांगते. नाही तर मी एवढं सगळं सांगत बसले नसते तुम्हाला. तर हा लसूण कांदा, हे बघा कांदा एवढा काळा करायचा आहे आणि लसणाची पेस्ट करायची आहे. मीठ घालून घालून बारीक लसणाची पेस्ट करायची. त्याच्यानंतर किसलेल्या खोबऱ्याची आपल्याला ते मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला ह्या मिरची पावडरमध्ये हा सगळा कांदा लसूण मसाला खोबरं हे सगळं मिक्स करायचं. आता नाकाला एवढं माझ्या हे होत होतं ना, इतकी पावडर एकदम तिखट आहे बघा. लवंगी मिरची मी वापरते.
तुम्ही जर हा कांदा लसूण मसाला वापरला ना, वरून तुम्हाला कश्मीरी लाल चिली पावडरसुद्धा घालायची गरज नाही. कुठलाच धना जिरू नाही, काय नाही, काहीच कुठलाच मसाला तुम्ही वापरू नका. फक्त आपला कांदा लसूण मसाला कुठल्याही एका आमटीला म्हणा, रेसिपीला, नॉनव्हेजला 1 चमचा जर तुम्ही घातलात ना, दुसरा कुठलाच जगभरातले कुठलेच मसाले वापरायची गरज नाही. एकाच मसाल्यात काम होतं बरं का. कारण आपल्या चटणीमध्ये ना सगळे गरम मसाले येतात, हळद येतं, हिंग येतं, म्हणजे सगळ्या प्रकारचे मसाले येतात. म्हणून आपलं जे लाल तिखट आहे, आपली चटणी पावडर आहे, इतकी टेस्टी आहे बरं का. आता हे बघा, मीठसुद्धा मी त्यामध्ये कालवलेलं आहे. म्हणजे मीठ तुम्हाला लागणार नाही असं नाही बरं का, मीठ तुम्हाला लागणारच. पण कांदा लसूण मसाला तयार करताना का नाही मीठ लागतं. म्हणून मग मी हे मीठ यामध्ये कालवलेलं आहे, म्हणजे मिक्स केलेलं आहे. आणि ह्या मिठानं आहे ना छान असं एकदम मिक्स करायचं, असं मळायचा मसाला हाताने. आणि एवढं तिखट आहे ना, आता खूप जणांनी मागच्या वेळेस मला कमेंट केली होती, ताई हातामध्ये प्लॅस्टिकचे ग्लोव्ज घाला, हे घाला, ते घाला, ते घसरतात. आणि म्हणावी अशी आहे ना, एक जीव चटणी होत नाही. एक जीव जर नाही राहिली, एका बाजूला जर लसूण राहिलं, एका बाजूला खोबरं कांदा असं जर राहिलं, तर मग ते तुम्हाला चव लागणारच नाही, त्याची टेस्ट येणारच नाही. म्हणूनच ही सगळी धडपड असते की माझ्या कस्टमरपर्यंत, माझ्या व्ह्युअर्सपर्यंत चांगल्यातला चांगलं पोहोचावं, एवढी मी धडपड करत असते. आणि ही छोटासा बिझनेस ना माझा मी घरूनच सुरुवात केलेली आहे. तुम्ही छान प्रतिसाद देता, तुमच्या आशीर्वादामुळं खूप चांगलं चाललेलं आहे बरं का. आता हे हळूहळू आपल्याला ना हे छोटंसं वृक्ष खूप मोठं करायचं आहे, खूप मोठं करायचं आहे असं मी ठरवलेलं आहे बरं का. त्याच्यामुळं मला तुमचीसुद्धा साथ हवी आहे. आणि तुम्हाला जर काय वाटतंय किंवा ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथं बघा, मस्तपैकी आता आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता हा ना मुरू द्यायचा आहे आपल्याला. आता हे मीठ लगेच विरघळणार का नाही, लगेच चव येणार का नाही, तर आपल्याला आहे ना हे मीठ म्हणजे रात्रभर हा मसाला तसाच ठेवायचा आहे झाकून, आणि मग दुसऱ्या दिवशी भरणीमध्ये भरायचा आहे. तर आता इकडं बघा, हा मसाला तयार करून झाला. ज्या पण मला आधी ऑर्डर पडल्या होत्या ना, तेव्हा मला लवकरात लवकर पोहोचवायच्या होत्या, म्हणूनच मी तो मसाला आधी तयार करून घेतला. नाही तर मग मी आता आधी मिरच्या निवडल्या असत्या आणि मगच मसाला तयार केला असता. संध्याकाळची वेळ होती, दुपारची जेवणं वगैरे झाली, मसाला निम्मा करण्यातच माझा वेळ गेला. आणि मावशी आणि सासूबाई तुम्ही बघत आहात मिरच्या निवडतायत आत्ता, आणि मी पण त्यांना निवडू लागले बरं का. जेवणं वगैरे झाली, जेवणाची भांडी मी तशीच ठेवली आणि मिरच्या निवडायला आले. आणि निवडता अक्षरशः सांज वेळ झाली. आणि जसं दिवस मावळायचा ना, तसं मला माझ्या मनात धाकधूक होत होती. ते का ते मी तुम्हाला सांगते. तर मला ना डंकावर लगेचच मिरची घेऊन जायची होती, कारण उन्हामध्ये ना आपण एवढी छान कडकडीत मिरची वाळवली ना, परत दुसऱ्या दिवशीपर्यंत अनेक मऊ पडेल, नाही तर मग घाम येईल, असं काहीतरी होईल. म्हणून म्हटलं गरम गरम जर डंकातनं मिरची आपली म्हणजे अशी कडकडीत वाळलेली कुटून आणली ना, तर मग अजिबात आपल्याला म्हणजे काही त्रास नाही होणार आणि पटकन मिरची कुटल्या जाईल बरं का. म्हणूनच माझी ही सगळी धडपड चालू होती. तर जाऊन मी डंकावरनं विचारून आले होते. तर ते दादा म्हणाले की उद्या या म्हणून. आमच्या आंब्याला बघा किती छान मोहर आलेल्या आहेत, कैऱ्या लागलेल्या आहेत. टेरेसवरचं हे वातावरण ना खूप फ्रेश ना. आज तर अख्खा दिवस टेरेसवरच घालवला होता आम्ही तिघींनीही बरं का. साधं पाणी प्यायलासुद्धा आम्ही उठलो नाही. आणि बघा इतकी मेहनत आम्ही करतो, तर अर्थातच रेट असणारच आहेत ना आपले, आपल्या मसाल्याचे. तर आता संध्याकाळची वेळ झाली बघा, मिरची वगैरे निवडून झालं, सासूबाई थोड्या वेळ फिरून आल्या आणि त्यानंतर मग मी आधी घरातलं चहा घेतल्यानंतर संध्याकाळचं आवरून घेतलं. संपूर्ण घरातला पसारा लोटून झाडून पुसून घेतलेलं आहे, दिवाबत्ती झालेली आहे. आणि आता सासूबाईंना गरम मसाला तयार करण्यासाठी उभ्या राहिलेल्या आहेत. आता हे वर्षभराचं लाल तिखट कसं करायचं, तर धणे घेतलेले आहेत. याचं प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज केला तरीसुद्धा मी लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवेन की किती प्रमाण कसं काय हळद लागत नाही. तर इथं मी तुम्हाला सांगते, इकडे बघा धणे घेतलेले आहेत जवळजवळ किलो दीड किलो. आपली मिरची जास्त आहे म्हणून बरं का, तुम्ही जर एक करणार असाल ना तर मग त्याचं प्रमाण कमी असेल म्हणून मी प्रमाण देते ते बघा. आणि इथं हळद घेतलेली आहे. आता हळकुंड बरं का,
हळकून घेतलेले आहे ते छान तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत, परतवून घ्यायचे आहेत. हे सुद्धा आपल्या मिरची पावडरमध्ये जातं हळकून. म्हणून एखाद्या वेळेस जर कुठल्याही पदार्थाला कालवणाला जर हळद नसेल तुमच्याकडं, नाही जरी घातलं ना, काहीच गरज नाही. आपल्या मिरची पावडरमध्ये हळदसुद्धा असते, हिंगसुद्धा असतं, धने असतात, त्रिफळ असतं. सगळ्या प्रकारचा गरम मसाला हा आपल्या वर्षभराच्या मिरची पावडरमध्ये घातला जातो. आणि इथं बघा, आता हा हिंग आहे बरं का. तर किलोला प्रमाण बदलतं गरम मसाल्याचं. तर हा हिंग आता मी जास्त मिरची पावडर केली की नाही तुम्हाला देण्यासाठी, सेल करण्यासाठी, तर एवढं मी हिंग वापरलेलं आहे. आता हे हिंग मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. ज्या तेलामध्ये आपण हळद तळलेली ना, त्याच तेलामध्ये आपण मस्त ना हिंग तळून घ्यायचं आहे. खरं सांगू का ताईंनो तुम्हाला, मी जेव्हा हे मिरची करत होते तर शेजार पाजारची पण मला म्हणत होती की इतका छान वास येत होता ना, खूप लांबपर्यंत आपल्या लाल तिखटाचा वास जात होता. इतकं छान आपलं यंदाचं लाल तिखट झालेलं आहे. त्यामुळं तुम्हाला जर पाहिजे असेल, लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करायचं आहे. मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे. तर इथं बघा, हा हिंग असा तळला गेलेला आहे. हळद आणि हिंग कशा पद्धतीनं तळायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर त्रिफळ आहेत. हे त्रिफळसुद्धा थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तेल जास्त होता कामा नये, नाहीतर तुमचे डंकवाले अजिबात तुमची मिरची कुटून देणार नाहीत बरं का. तेलकट जरी मसाले झाले ना, तरीसुद्धा मिरची पावडर मसाले कुटल्या जात नाहीत व्यवस्थित. याची दक्षता घ्यायची. खरं सांगू का, मलाच येत नाही हे, म्हणून हे सासूबाईंकडनं मी करून घेते आणि त्या मला करू लागतात. तर हळूहळू त्यांचं बघून पण मी शिकणार आहे बरं का. नेक्स्ट टाईम म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला मीच इथं मसाला भाजताना दिसणार आहे. आता त्यांचीच ही रेसिपी आहे, ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर असाच मसाला भाजून घ्यायचा व्यवस्थित. त्रिफळ हे भाजून घ्यायचेत आणि ह्याच तेलामध्ये म्हणजे राहिलेल्या थोडंसं तेल जे राहील ना, त्या तेलामध्ये आपल्याला की नाही धने भाजून घ्यायचे आहेत. राहिलेल्या तेलात ना आपण धने भाजून घ्यायची, म्हणजे धनं काय करतं, तेल शोषून घेतं आणि मग आपलं तेल संपतं, म्हणजे ते तेल राहतही नाही शिल्लक. तर अशा पद्धतीनं आपली मिरची पावडर ही तयार होत असते. सगळे 1 किलो धने आहेत. हे सगळं 1 किलो. मसाले त्रिफळ हे धरून वजन वाढणार आहे ना. वजन वाढणार आहे. तर आजचा संपूर्ण दिवस आहे का नाही, संपूर्ण दिवस हा नुसता मिरची निवडण्यातच गेला, म्हणजे चटणी करण्यातच गेला. तर तुम्हाला माहिती आहे, गुढीपाडव्यापासून आपण रेट वाढवलेले आहेत. म्हणजे पहिले 700 रुपये फ्री शिपिंग होते, आता ना 700 रुपये आणि शिपिंग चार्ज 80 रुपये असा आपला रेट असणार आहे कांदा लसूण मसाल्याचा. तर आता रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत तुम्हाला पण माहिती आहे, पण एका व्हिडिओ खाली का नाही एका ताईंची अशी कमेंट होती की ताई, खरोखरच तुमच्या मसाल्याची, कांदा लसूण मसाल्याची ना रेट खूप जास्त आहेत. मी जिथून कांदा लसूण मसाला घेते का नाही, तो 480 का असं काहीतरी त्यांनी कमेंट केली होती. तर सांगू का, असं लाईव्ह कुठलाच ब्रँड, कुठलीच कंपनी तुम्हाला मसाला करून दाखवणार नाही आणि मिसळून पण दाखवणार नाही. आता मी तुमच्याबरोबर प्रत्येक प्रोसेस हे करते, शेअर करते एकदम अगदी लाईव्ह. जसं मी कुठलं तेल वापरते, मी किती वजनात मसाला वापरते, मी कसं करते, मी भांड्यांची काळजी किती घेते, किती स्वच्छतेनं घेते. जरी तुम्ही वेज असाल तरीसुद्धा बघा, स्वच्छता, हायजीन किती मेंटेन आहे. तर म्हणून मी माझ्या मसाल्याचा रेट हा असा ठेवलेला आहे बरं का. आता तुम्ही बघताय मेहनत किती चालली आहे सकाळपासून. आत्ताचा हा जो स्टॉक आहे ना, म्हणजे बेसिक स्टॉक जो आहे ना मसाल्याचा, तर तो 15 किलो 12-13 किलो भरल. आणि तो तयार जर करायचा म्हटलं ना कांदा लसूण मसाला, तर आपल्याला 40-50 किलोचा जो आहे तो तयार होईल. तर आता वर्षभरात किती पण ऑर्डर जरी पडल्या ना, तरी बेसिक म्हणतो ना आपण, कच्चा माल हा तयार झालेला आहे. तुम्हाला पण जर अशीच म्हणजे मिरची पावडर तयार करायची आणि कांदा लसूण मसाला तयार करायचा आहे घरी, तर मी संपूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आता एवढी जर मेहनत केली तर का नको. म्हणजे कसं असतं, माझं मत काय आहे की आपण जे वस्तू तयार करतो किंवा जी घरी हे करतो, तर त्याचा भाव ठरवणं हे आपल्याला म्हणजे आलं पाहिजे, किंवा आपण ठरवलं पाहिजे. आपल्या कष्टाचं किंवा आपल्या मेहनतीचं मोल जे आहे ना, ते आपण ठरवलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की माझ्या कांदा लसूण मसाल्याचा रेट हा एवढाच ठेवणार आहे.
बाकी मग तुम्हाला जर 1 किलो घ्यायचा नसेल तर तुम्ही अर्धा किलो सुद्धा मागवू शकता. फक्त 250 ग्रॅम अवेलेबल नाही आहे, कारण शिपिंग चार्जेस पण परवडत नाही काय. त्याबरोबर तुम्ही जर हळद घेतली तर मग मी तुम्हाला अर्धा किलो कांदा लसूण मसाला देऊ शकते. 1 किलो हळद, अर्धा किलो कांदा लसूण मसाला, किंवा अर्धा किलो कांदा लसूण मसाला, अर्धा किलो हळद असं तुम्ही घेऊ शकता. आणि कोणाचे रेट किती आहेत काय आहेत म्हणजे मला याच्याशी काय घेणं देणं नाही. मी जे शेअर करते, हा जो गरम मसाला आहे ना, कोणच घालणार आहे, कुठलीच कंपनी. आता तुम्हाला जो कांदा लसूण मसाला मिळत असेल ना, तर काय करतात माहिती आहे का, फक्त मिरची पावडर, आणि ते पण आहे ना अशी खुडलेली नसते, देठं बिटं काढलेली नसतात. आज सकाळपासून मी एका बाई लावून दिवसभराचा रोज देऊन मी ती बाई लावून देठं वगैरे खुडून घेतल्यात. एक एक व्यवस्थित मिरची निवडली आहे, खडे गारा किती होतं ते सगळं केलंय. मग एवढी मेहनत मी करते, आणि जी मी स्वतः खाते तेच मी तुम्हाला देते. म्हणून मग एवढं सगळं मी मेहनत करते. त्या पाठीमागं भरपूर मेहनत आहे. अगदी रात्रीचे 2-2, 2:30 वाजले ना तरी सुद्धा माझं कधी कधी मसाला बनवणं चालू असतं, कारण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ऑर्डर पोहोचावी म्हणून. कारण ऑर्डर आधीच पडलेल्या असतात. कधी कधी कांदा लसूण मसाला तयार पण नसतो, मग लसूण आणण्यापासून कांदा सगळा बारीक कट करण्यापासून सगळं असतं. म्हणून मग मी हा रेट माझा हा एवढा ठेवलेला आहे. बाकी काही नाही. तर असो, आता बघा हे काय करायचं आहे, हे सगळं थंड करून घ्यायचं आहे आणि एका पिशवीमध्ये भरायचं आहे. आता तुम्ही धने बिने सगळं बघितलं, किती मसाला भरपूर होता. आता मिरची पण छान आपली खडखडीत वाळवली. सकाळी 6 वाजता बोलवलेलं आहे आपल्याला मिरची कुटायला. तर मग सकाळी 6 वाजता ना याची पावडर तयार होणार आहे. आता ही पावडर ना, ह्याला कच्चा माल म्हणायचा कांदा लसूण मसाल्याचा. आणि कुठल्याही कांदा लसूण मसाल्यामध्ये एवढा सगळं गरम मसाला, एवढा सगळा महागाचा, एवढा सगळा म्हणजे 1 नंबर A1 क्वालिटीचा मसाला आहे हा. तर हा सगळा घातलेला असतो. तर हा सगळा एवढा मसाला आहे ना, जवळजवळ 4-5 हजार गेल्यात ह्या मसाल्याला, असं आहे. आणि एवढा शेलका मसाला कोणीच नाही घालणार, कुठलीच कंपनी नाही. त्याच्यामुळं मी हे जे घरगुती देते ना, तर त्यामुळेच माझे रेट असे आहेत. असो, तर आता आजचा ब्लॉगचं शेवट मी इथंच करते. आता आज सकाळी ना डंकवाल्या दादांनी ना आम्हाला सकाळी 6 वाजता बोलवले कुटायला, आणि मिरची कुटायला जवळजवळ 2-2.5 तास लागतात असं त्यांनी सांगितलं. माल कुठून आणायचा म्हणजे हे मिरची आणि हा गरम मसाला एकत्र करायचा, कुठून आणायचा, पावडर तयार झाल्यानंतर मग कांदा लसूण मसाला तयार होतो. एवढी सगळी प्रोसेस असते त्याच्या पाठीमागे. म्हणूनच आपल्या कांदा लसूण मसाल्याचा रेट असा असतो. बाकी हळद मी तुम्हाला आहे तीच देते. पुढूनच जर रेट वाढलेले असतील तर मी तरी काय करणार, मला पण 4 पैसे निघायला पाहिजे. फुलांना फुलाची पाकळी आपण असं म्हणतो ना, फुल नको मला, पण फुलाची पाकळी तर पाहिजे ना, मग मेहनत केल्याचा काय उपयोग ना, असं असतं. म्हणून मग मी हळदीचा पण रेट वाढवलेला आहे. आणि आता हा सगळा मसाला सकाळी कुठून आणायचा 6 वाजता, आणि दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला पावडर दाखवते. तर असा आहे आजचा दिवस. गेला तर आजचा दिवस, रात्र झाली, आता जेवायचं, आणि उद्या मग तुम्हाला मी पावडर दाखवते. चला मग आता आजच्या व्हिडिओचा मी इथंच शेवट करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. गुड नाईट.